भागात मुसळधार पाऊस झाला आणि महापूर आला। पण पूर ओसरताच मागे ठेवून गेला इथल्या पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू। महाराष्ट्रातल्या अनेक भागात पुरानं थैमान घातलं। याच महापुराची विदारक परिस्थिती दाखवण्यासाठी माझाचे रिपोर्टर्स नुकसानग्रस्त भागात पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी जे वास्तव दाखवलं ते भीषण होतं। पाहुयात महापुरानं विळखा घातलेल्या जिल्ह्यांमधून माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। बीड उपविभागीय क्षेत्रामध्ये गेवराई आणि शिरूर या दोन्ही तालुक्यांना सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे। त्या पाठोपाठच आष्टी मतदारसंघात देखील मोठा पावसाचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर सिंदफणा आणि गोदावरी नदी काठली क्षेत्रातील जी काही गावं आहेत ती सर्वाधिक बाधित झालेली आहे। आतापर्यंत प्रशासनाने जवळपास 35 जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर देखील काढलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक ठिकाणी जी काही जनावरं आहेत ती देखील वाहून गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेले आहे आणि त्यानुसारच या संपूर्ण क्षेत्राचे पंचनामे झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन जे आहे ते प्रशासनाने दिलेलं आहे। धाराशिव जिल्ह्याला अक्षरशः महापुराचा विळखा बसला। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस आहे आणि शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली आहे। प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 2 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते। मात्र काही जणांची जनावरं वाहून गेली आहे तर अनेकांची शेतजमीन देखील खरवडून गेली आहे। सोयाबीनचं पीक तर पाण्याखाली आहे। खरीपाची पीक हातचं जाण्याची भीती आहे। आता रब्बीची पेरणी कशी करावी हा देखील शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे। आता शेतकऱ्याला अपेक्षा आहे तात्काळ पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत मिळावी याची। गेल्या 2 दिवसांमध्ये जालना जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने हाहाकार उडाला। 2 दिवसात सरासरी 29.9 मिलीमीटर एवढा पाऊस झाला। जवळपास 1,53,747 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। या 2 दिवसामध्ये 10 जनावरं दगावली। जालना, अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये सर्वाधिक पिकांना फटका बसला। जालना जिल्ह्याचं मोसंबीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यामध्ये मोसंबी फळ पिकाबरोबर कपाशी आणि सोयाबीनला देखील याचा मोठा फटका बसला। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार पाऊस झालेला आहे। आज सकाळी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याभरामध्ये 15 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर जवळा आणि कुरुंदा या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। कालच्या पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे 6 जनावरांचा मृत्यू झालेला आहे। तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे 2 व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। जिल्ह्याभरामध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे आतापर्यंत 2,73,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर आतापर्यंत जे ते हिंगोली जिल्ह्यातल्या सोयाबीन, कापूस, हळद यासह वसमत तालुक्यातील केळी, ऊस या पिकांना या पूर परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। काल झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतातील पिकं जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता शेतकरी सरकारच्या मदतीची अपेक्षा करू लागले आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात सातत्यानं पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जवळपास 35 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे। 4 लोक वाहून गेलेले आहेत आणि सरासरीपेक्षा 10 सेंटीमीटर पाऊस हा अधिकचा झालेला आहे। एकूण जी सरासरी आहे त्यापेक्षा पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मुख्यत्वे जी खरीपाचं क्षेत्र आहे 6 लाख हेक्टर क्षेत्र, त्यापैकी 4 लाख हेक्टर क्षेत्र हे सध्या पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे अर्थकारण आहे पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे आणि ही स्थिती संपूर्ण जिल्ह्याभरात पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्याचा अर्थकारणाची जी गाडा आहे तो गाडा कुठेतरी रुतल्यासारखा झालेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे। 46.5 मिलीमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे। एकूण 22 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। जून ते सप्टेंबर 23 म्हणजे आजपर्यंत एकूण जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 111% पाऊस झालाय। नुकसानीचा जर आढावा घेतला तर जुलै महिन्यामध्ये जवळपास 60,000 हेक्टर, ऑगस्टमध्ये 90,000 हेक्टर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। जनावरांचं जर बघितलं तर 86 मोठे आणि छोटे जनावर, ज्यामध्ये दुधाळू जनावरं असतील, वडकाम करणारे जनावरं असतील, हे दगावलेले आहेत आणि 6 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। नुकसानीचं जर बघितलं तर तालुक्यामधील पूर्णा असेल, पालम असेल, सोनपेठ असेल, पाथरी असेल या तालुक्यांमध्ये 100% नुकसान झाले।
इतर 4 तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि जर पिकांचा जर आढावा घेतला तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, ऊस असेल, हळद या सर्वच पिकांचं, खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरच्या पिकांना नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये प्रामुख्यानं मका, उडीद, सोयाबीन आणि खरीप हंगामातली जी सगळी पिकं असतील, ऊस असेल, या सगळ्या पिकांना फटका मोठ्या प्रमाणात बसलाय. सोलापूर जिल्हा प्रशासनानं जे प्राथमिक अहवाल आता दिलाय त्यानुसार जवळपास 729 गावांना सोलापूर जिल्ह्यात फटका बसलाय. तर सुमारे 2,22,000 शेतकरी या पुरामुळे बाधित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 5,058 कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची देखील माहिती जी आहे ते प्रशासनाने दिली आहे. जीवितहानी देखील या महापुरामुळे, अतिवृष्टीमुळे झालेला पाहायला मिळते. सुमारे 6 लोक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी महापुरात वाहून गेले. केवळ 1 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत ही जी माहिती प्रशासनानं प्राथमिक अहवाल केलाय त्यानुसार ही माहिती आलेली आहे. शेकडो जनावरांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे. जवळपास शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू देखील या महापूर आणि अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. यामध्ये जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, एरंडोल या ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे. जवळजवळ 2500 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना यामुळे धोका निर्माण झालेला आहे आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 58 प्राणी हे वाहून गेलेले आहेत. शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आणि पावसाच्या सरासरीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 110% इतकी सरासरी पावसानं गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.